श्री देवलक्ष्मी नारायण, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज एकादशी आहे. एकादशींना निरनिराळी नावं असतात, एकादशीच्या कथा असतात, व्रत असतात आणि अधिक महिन्यात सुद्धा ज्या एकादशी येतात त्या एकादशींना नावं असतात. काल आपण दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी अशा 4 दिवसांच्या व्रताचा विचार केला. त्रयोदशी आपण काल प्रथम बघत होतो. त्रयोदशीला प्रदोष असतो, म्हणजे 10 इंद्रिय शांत करायची दशमीला. एकादशीला त्याला मन जोडायचं, मनशांती. द्वादशीला त्याला बुद्धी जोडायची, स्थिर बुद्धी. आणि त्रयोदशीला त्याला चित्तशुद्धी जोडायची. चित्तशुद्धी म्हणजे काय की आपण चित्त शुद्ध करायचं, म्हणजे आपणच शुद्ध झालो, अंतर्बाह्य शुद्ध झालो. आजचा दिवस आहे जागतिक पर्यटन डे दिवस. म्हणजे काय, वर्ल्ड टुरिझम डे. परवा सहज सध्याची जी कोरोनानिमित्त, कोविड निमित्त परिस्थिती जगात निर्माण झालेली आहे त्याच्याबद्दल एक परिसंवाद होता की त्याच्यात प्रत्येक क्षेत्रातले तज्ज्ञ बोलवलेले होते. उदाहरणार्थ आर्थिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, त्याच्यात पर्यटन क्षेत्रसुद्धा होतं. निष्कर्ष काय निघाला, सगळ्यात जास्त वेळ पर्यटन क्षेत्राची रिव्हायवल म्हणजे पुनरुज्जीवन व्हायला लागतील. आणि पर्यटन क्षेत्राशी जोडलेले व्यवसाय म्हणजे हॉटेलिंग आलं, ट्रान्सपोर्ट आला, या सगळ्या गोष्टींना जास्त वेळ लागेल. कारण का, शाळा आता 1-2 महिन्यात समजा सुरू झाल्या, 9वी ते 12वी, तर त्या मुलांना जावं लागणार आहे. शिक्षक तर आता जातातच शाळेत, जावं लागणार आहे. आर्थिक तुम्ही निरनिराळ्या योजना वगैरे केल्यात आणि त्या व्यवस्थित राबवल्यात तर आर्थिक रिव्हायवल होऊ शकेल. कामगार आता कामावर जायलाच लागलेले आहेत. त्यांचं जर उत्पादन झालं आणि त्याला जर मार्केट म्हणजे बाजारपेठ मिळाली तर त्यांचंही पुनरुज्जीवन शक्य आहे. पण पर्यटनाला संजीवनी ही पर्यटकांमुळे मिळणार आहे, लक्षात ठेवा. सरकारने अगदी सांगितलं की 2 दिवस तुम्ही राहिलात तर 2 रात्री फुकट, अशी जर योजना काढली तर लक्षात घ्या, तुम्हाला वाटतंय अनेक लोक येतील, नाही येणार. लोकांची तयारीच नाही आहे. आणि आता तुम्हाला जे दिसतात ना गोव्यातल्या किनाऱ्यावर लोक, ती भटकणारी मुलं आहेत. आपण म्हणतो ना बडे बाप की बिगडी हुई औलाद. ते येतात तिथे मजा मस्ती करतात, दारू पितात, धिंगाणा घालतात. ज्या गावात एखादा जर धबधबा असेल बघायला जातात तर त्या गावात हाहाकार घडवतात, पुन्हा नकोत ही मंडळी आपल्याकडे, असा प्रकार आहे. ज्याला मध्यमवर्गीय टुरिस्ट म्हणतात की जे जगभर फिरायला लागलेले होते, विशेषतः निवृत्त झाल्यानंतर बऱ्यापैकी रक्कम आलेली असते. आणि आता या ज्या संस्था आहेत निरनिराळ्या, त्यांची नावं नको घ्यायला, की जगात तुम्हाला फिरवून आणणार ट्रॅव्हल एजन्सीज, त्यांच्यात स्पर्धा चालू आहे. म्हणून आम्ही ही सवलत देतो, आम्ही ती सवलत देतो, आम्ही ह्याचे चार्जेस घेत नाही, म्हणून चालू झालं होतं. आणि तुम्ही जर गेलात, आपण महाराष्ट्रापुरता जर विचार केला, गोव्यापुरता जर विचार केला, तर जवळजवळ मध्यमवर्गातली ही निवृत्त झालेली सगळी माणसं जवळजवळ अनेक देश पाहून आलेली आहेत. अनेक देश पाहून आलेले आहेत. पूर्वी काय असायचं, गोंदवल्याला गेलात ना मग शिखर शिंगणापूर बघितलं का, शिर्डीला गेलायत ना मग शनी शिंगणापूर बघितलं का. आता शिंगणापूर मागे पडून सिंगापूर पुढे आलं. सिंगापूरला नाही गेलात अजून, नाही आम्ही दुबईला गेलो आहे, हां आमची दुबई राहिली आहे, आमचं सिंगापूर राहिलं आहे, या गप्पा असतात मध्यमवर्गीयांच्या. आणि आज जगातल्या टुरिझमला जो एक प्रकारचा बूस्ट मिळाला होता, म्हणजे एक संजीवनी मिळालेली होती, ती या मध्यमवर्गीयांमुळे. भारतातले मध्यमवर्गीय सगळीकडे फिरत होते. आणि भारताच्या मध्यमवर्गीयांचा एक विशेष म्हणजे मध्यमवर्गीयांची संख्या अमेरिकेच्या पूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. बाकीचं मी सांगत बसत नाही कारण तो विषय निराळा होईल. पण हे पर्यटन आहे ना, एखादं तीर्थक्षेत्र जर टुरिस्ट स्पॉट झाला की त्यातलं तीर्थत्व नष्ट होतं आणि जे क्षेत्र असतं ना ते प्रदूषित होतं. कुठल्याही ठिकाणी जाऊन बघा, गोव्यात टुरिस्ट स्पॉट झाला ना की सगळ्या प्लास्टिकच्या बॅग झाल्या, सगळ्या त्या बाटल्या पूर्ण किंवा फोडलेल्या आल्या, सगळं घाण होऊन जातं.
पण लोकल लोक असतात त्यांना त्यातूनही पैसा मिळतो, म्हणून सगळीकडे स्वागत आहे. म्हणजे येईल त्यावेळेला तो स्ट्रेंजर असतो, जाईल त्यावेळेला तो मित्र बनला पाहिजे, हे आपल्या टुरिझमचं ध्येयवाक्य आहे. म्हणजे वेलकम अ स्ट्रेंजर, सी ऑफ अ फ्रेंड. आता ही परिस्थिती यायला वेळ लागेल, कारण मध्यमवर्गीय आहे ना, भित्रे असतात, ते जास्त काळजी घेतात, दे आर ओव्हर प्रोटेक्टिव्ह, ओव्हर केअरफुल. जरी सरकारने सांगितलं आता सगळ्या जागा शुद्ध झालेल्या आहेत, तरी 1 वर्ष थांबतील. आधी ते जात आहेत ते बघूया, त्यांच्यावर काही परिणाम झाला तर आपण विचार करूया. आणि ते हेच विचार करतात, आधी ते जात आहेत ते बघूया, मग आपण विचार करूया. ते एकमेकालाच म्हणत असतात ते, आणि म्हणून ते कधीच जात नाहीत लवकर. हा मुद्दा काय आहे, आज वर्ल्ड टुरिझम डे आहे. बाहेरचं टुरिझम किती वर्ष करणार आहोत आपण? आतलं टुरिझम केव्हा सुरू करणार आहोत? आत्मपर्यटन, अंतःपर्यटन केव्हा सुरू करणार आहोत? आणि भागवत वगैरे सारख्या ग्रंथात हेच सांगितलेलं आहे, 68 तीर्थ है घटभीतर. 68 जी तीर्थ आहेत भारतात महत्त्वाची, मग त्याच्यात ज्योतिर्लिंग आहेत, त्याच्यात शक्तीची स्थानं आहेत, त्याच्यात 4 धाम आहेत. महाराष्ट्रातले अष्टविनायक त्याच्यात मिळवूया, नंतर रामदासांनी स्थापलेले 11 मारुती त्याच्यात मिळवूया. किती 100 झाले की ही तीर्थक्षेत्र आत बघता येत नाहीत का? हा गोरक्षनाथ आणि त्यांचे शिष्य यांना केलेला उपदेश आहे. हे गाणं आहे, फार सुंदर गीत आहे, चालही चांगली आहे, तुम्हाला चाली सकट ते इंटरनेटवर मिळेल. 68 तीर्थ है घटभीतर. मी कशाला फिरू इकडे तिकडे? दुसरं, ज्ञानेश्वर म्हणाले सगळी तीर्थ पवित्र आहेत. 700 वर्षापूर्वी ती आजच्यापेक्षा बऱ्यापैकी पवित्र होती. चौथीतला मुलगा सांगेल त्यावेळेला आम्ही शिकत होतो त्यावेळेला प्रदूषण शब्द आम्ही ऐकला नव्हता. दूषण माहीत होतं, प्रदूषण, पॉल्युशन नव्हताच माहीत. त्याच्या आधी पॉप्युलेशन एक्सप्लोजन हे शब्द त्याच्या आधी माहीत झाले. पण एक लक्षात ठेवा, प्रदूषण, मनात किती प्रदूषण आहे, मग ते घालवूया की आत्मपर्यटन करून. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगळी तीर्थ जरी पवित्र मानली तरी सगळ्या तीर्थात पवित्र तीर्थ अनुताप तीर्थ, पश्चात्तापाचे अश्रू. किती चूक का केल्यात मी जीवनात, आणि त्या माझ्यामुळे माझ्या जवळच्या मंडळींना किती भोगाव्या लागलेल्या आहेत. पश्चात्तापाने एकांतात 2 जरी अश्रू माझ्या डोळ्यातून आले, ते तीर्थक्षेत्र आहे. 68 तीर्थ हे तुम्हाला सांगितलं. तुकाराम जास्त स्पष्ट बोलतात. तुम्ही मला काशीला या म्हणताय, त्यावेळेला मानस सरोवर लोकांच्या मनात नव्हतं, काशी, मग काशीला बोलवतात. अरे हेच दगडन हेच पाणी की जे इंद्रायणीला आहे. म्हणजे हेची धोंडा हेची पाणी, म्हणजे काय वाईट इंद्रायणी सांगावर? म्हणजे हा त्यांचा अभंग नाही आहे, पण मग इंद्रायणी काय वाईट आहे? तिकडे गेल्यानंतर इकडे भागा तिकडे भागा, पहिल्यांदा रिझर्वेशन, नंतर ते ट्रॅव्हल एजन्सी, भागा, त्यापेक्षा चंद्रभागा काय वाईट आहे? विचार करा ना तुम्ही. आपल्या जवळ असलेली तीर्थ आणि सगळ्यात आत असलेली तीर्थ. आज या जागतिक पर्यटन जे धोक्यात आलेलं आहे, जवळजवळ शून्यावर किंवा <5% आलेलं आहे, त्यावेळेला विचार करूया, आत्मपर्यटन सुरू करूया. आत किती तीर्थक्षेत्र आहे तो. तुम्ही नुसतं डोळे बंद करून जर हा काय ते विठ्ठलाचं मंदिर, काय ते चंद्रभागा, काय ते पुंडलिकाचं मंदिर, आणि सुंदर तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकता. जे शिर्डीला अनेक जातात, आता जर ते कठीण आहे जाणं, तर शांतपणे शिर्डीला बघा ना, साईबाबांच्याकडे रमा. प्रत्यक्षात रमता येत नाही, कारण गर्दी असते म्हणून ते ढकलतात. म्हणजे अक्षरशः पंढरपूरचं दर्शन म्हणजे काय, इकडे बडवे असतात, बडवे ढकलतात आणि पोलीस ओढतात. म्हणजे ते पुश आणि हे पुलिंगमध्ये जे काही सेकंद दर्शन मला होतं, त्याच्यासाठी मी कितीतरी महिनेच चालत असतो. वारी म्हणतो आपण त्याला. तेवढं दर्शन खऱ्या भाविकाला, वारकऱ्याला पुरतं. उदाहरण त्यावेळेला गेलो होतं, मानसवारीपासून आपण हा प्रवास सुरू केलेला आहे. मानसवारी, ब्रह्मचैतन्य त्याच्या आधी घेतलं होतं, ब्रह्मचैतन्य दर्शन. आता नाही म्हणलं तरी 100पेक्षा जास्त आपण एकमेकासमोर आहोत. आणि त्यामुळे काय की आता खरंच विचार करायला पाहिजे, काही मागे जाऊन विचार करायला पाहिजे की या 100 दिवसात आपण नक्की आपला फोकस काय आहे. आपला फोकस भागवताचा ग्रंथ आहे का? हो आहे. भागवतातल्या कथा आहेत का? आहेत. पण त्या कथेतलं अमृत जे आहे ना, तो आपला फोकस आहे. कथा अमृत. आणि अमृत म्हणजे अमर नाही हो. अमर होण्यासाठी
अमृत घेऊन देव आलेले आहेत ना परीक्षिताकडे, अरे 7 दिवसात मरणार आहेस ना, हे अमृत घे आणि अमर हो. नको म्हणाला, मला अमर व्हायचं नाही आहे, मला अमृत अवस्थेत राहायचं आहे. मृत्यून तीर्थवा अमृतमश्नुते, म्हणजे मृत्यूला पार कर. जीवनाची नदी वाहते आहे ऐल तीरावर, म्हणजे या तीरावर आपलं जीवन आहे. पैल तीरावर मृत्यू आहे, पण मृत्यूच्या पलीकडे अमृताचं राज्य आहे, अमृत अवस्था आहे. जसा जीवन मुक्त होऊ शकतो, या जिवंतपणे अमृत अवस्थेत राहू शकतो, त्याला संत म्हणूया ना आपण. आपला तो प्रयत्न आहे, तो आपला फोकस आहे. आणि अमृत म्हणजे कधीही मृत होत नाही, म्हणजे कधी शिडी होत नाही, कधी जुनी होत नाही. झाड जसं वठत नाही, आपण जसे म्हातारे होतो म्हातारी होत नाही, अशी ती अवस्था आहे. आणि त्या अवस्थेला कुठलंही ड्रिंक लागत नाही, पेय. पुण्याला वगैरे आपण म्हणतो ना अमृततुल्य चहा, अमृततुल्य तुल्यवर. अमृत हे पेयच नाही आहे हो, अमृत पेय पुराणात. आणि मग ते देवानी प्यायलं, मग ते राहूनी प्यायलं, या सगळ्या कथा येतात. सोपं करून सांगितलं उपनिषदात अमृत ही अवस्था आहे. आणि म्हणून फार सुंदर आपण म्हणतो प्रत्येक वेळेला. हल्ली दिवा लावताना ते म्हणतातच, तमसोमा ज्योतिर्गमय. दिवा लागतच नाही, तमसोमा ज्योतिर्गमय. अजूनही दिवा लागला नाही, तमसोमा ज्योतिर्गमय. शेवटी एकदा घडला प्रसंग, तो एकातला छोटा पोरगा उडून विचारला, त्याला वाटलं हा विसरला पुढचा. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय. ती गाडी पेटतच नाही, तमसोमा ज्योतिर्गमय. तो जोरात मृत्योर्महामृत गमय. असे प्रसंग किती घडतात हो, आणि ते जिवंत प्रसंग असतात, जिवंत असतात. आणि शेवटी एकदाचा दिवा लागला आणि हा मृत्योर्महा अमृतंगमय असं होतात. पण अमृतंगमय, अमृतम पिबय नाही, प्यायचं नाही आहे अमृत, अमृत अवस्थेकडे जायचं आहे. हा आपला फोकस आहे. मग ती रामरक्षा असू दे किंवा भीमरूपी असू दे, ते महाराजांचं चरित्र असू दे किंवा आपण त्याच्यानंतर बघितलेले ज्ञानेश्वरी वगैरेचे किंवा भाग संतांचं, हाच फोकस आहे, अमृत अवस्था. काही लागत नाही हो, आत्मपर्यटन, त्यातून ती अमृत अवस्था मिळते. आत गेलं पाहिजे. मग आतल्या पर्यटनाला लगेज काय नाही, बॅगेज काय नाही, तिकीट किती नाही, पासपोर्ट व्हिजा लागतो का नाही. मग लागतं काय, व्हिजन लागते, व्हिजा लागत नाही, व्हिजन. आणि व्हिजन कसली, टेलिव्हिजन नाही हो, इट इज व्हेरी क्लोज, व्हेरी इंटिमेट, अगदी आतली अशी इनर व्हिजन. इनर व्हिजन लागते, आत्मदर्शन. तो आपला फोकस आहे. एकदम जमणार नाही आहे, आपल्याला कुणालाच जमणार नाही आहे, पण प्रयत्न जर केला. आणि म्हणून म्हणतो की 16 तारखेला जर संपणार आहे आणि आज जर 27 तारीख आहे, तर अजूनही 19-20 दिवस राहिलेले आहेत. लक्षात घ्या, 19-20 दिवसात असा बूस्ट दिला पाहिजे आपल्या उपासनाला. मग तुम्ही विद्यार्थी असलात म्हणून काय चाललं, उलट लहान वयात जर हा विचार कळला ना, तर ते भाग्यवान आहेत, त्यांना नमस्कार केला पाहिजे. आमची जी पिढी आहे ना, त्याने बऱ्याचपैकी उशिरा, म्हणजे साधारणतः 30 नंतर 40 नंतर या मार्गाला लागले. पण आमचीच मुलं घरात 4थ्या वर्षी प्रार्थना करायला लागली. 4थ्या वर्षी त्यांचं पाठ होतं, आपले गणाधीशज वगैरे होतं, पण त्यांचं पसायदान पाठ होतं, त्यांचे निराळे संस्कृत. आता तमसोमा, आम्हाला शांतीपाठ पाठ नव्हते आपले, तुम्हाला आठवत असेल तर. मनाचे श्लोक, रामरक्षा, भीमरूपी, ह्याच्यात आपलं पाठांतर संपायचं. पण ही जी पिढी आहे ना, त्यांना शांतीपाठ म्हटल्यानंतर ओम सहनाववतु, जरा पुढे गेले तर ओम पूर्णमद पूर्णमिदम, तेही त्यांना येतं, शिकवलेलं असतं ना. अर्थ कळत नसेल, पण ते पाठांतर आहे. त्या संस्कारात आपली मुलं आपल्यापेक्षा लवकर गेलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल, ज्यावेळेला आमची मुलं लहान होती त्यावेळेला खरंच सांगतो टी व्हीसुद्धा नव्हता. नंतर टी व्ही आला, लगेचच आला. नंतर मोबाईल तर खूप उशीर आला. त्यामुळे त्यांच्यावर जे संस्कार घडले ना, ते चांगल्यापैकी घडले, जरा डीप गेले. आता काय होतं, मोबाईलमुळे संस्कार झाला, ओम सहनाववतु, गेलं पुसलं, सहन उभुनक्तु, गेलं पुसलं. वायपर, विंडस्क्रीनवर थेंब पडला, सहनाववतु, ठॅक, वायपरनी पुसला. सहन उभुनक्तु, पुसला. सहवीर्यम करवावही, सगळ्यात पुसतो कुठं, ओम शांती शांती शांती, सगळं पुसलं गेलं. हा वायपर आहे.
आपण म्हणतो इरेझर, वायपर, डस्टर हे सगळं मोबाईल काम करतं. कितीतरी चांगले उपयोग मोबाईलचे आहेत. हल्ली मुलं मोबाईलवरून शिकतात, मोबाईलवर सगळा त्यांचा अभ्यास असतो, चांगली गोष्ट आहे. आणि अभ्यास करणारे अभ्यास करतात त्याच्यावर. किती सुंदर, आता डिक्शनरी गरजच नाही आहे. परवा एक जण आला होता आणि म्हणलं माझ्याकडे 2 डिक्शनरीज आहेत, त्या डिक्शनरीची कथा मी तुला सांगेन किती मिळवले ते, आणि आत्ता मला त्या 2 डिक्शनरीचे व्हॉल्यूम्स उचलणार नाही आहेत, इतके हेवी आहेत, मी देतो. त्यांनी सांगितलं कुठली डिक्शनरी? म्हटलं हॉर्नबीची एक डिक्शनरी आहे त्याच्यात, आणि ह्या ऑक्सफर्ड डिक्शनरी. अशी डिक्शनरी आहे ती की हा शब्द इंग्रजी भाषेच्या इतिहासात पहिल्यांदा केव्हा वापरला गेला, विषय वाढेल म्हणून मी सांगत नाही, इतका अभ्यास केला आहे त्याने, खूप अभ्यास केला आहे. पहिल्यांदा कुठला हॉर्नबीच्या ह्याच्यात हा अलीकडच्या कॉन्टेक्स्टमध्ये कसा वापरायचा, प्रत्येक शब्दाचं वाक्य केलेलं आहे. अशा डिक्शनरीज आहेत. आणि हे बोलता बोलता त्याने बटणं फिरवली आणि सांगितलं कुठलाही एक शब्द सांग. मग मी एक शब्द सांगितला, त्या शब्दाचा अर्थ हा आणि त्याचा असा उपयोग करायचा. बघा आहे ना खिशात, पर्समध्ये त्या डिक्शनरीज. मला लाज वाटली, मी त्या डिक्शनरीज भेट म्हणून देणार होतो, कारण वाळवीने खाण्यापेक्षा, वाईटी म्हणतो आपण त्याला, हिला दिलेलं तरी बरं ना, गरजच नाही आहे, ती सगळी डिक्शनरी त्याच्यात आहे. आणि आता मला नवीन कळलं की ऑक्सफर्ड डिक्शनरी आता हॉर्नबीने एडिट केलेली आहे. आधीच्या एडिटेड निराळ्या लोकांच्या होत्या ज्या आपल्या घरात आहेत. आणि हॉर्नबी हा डाऊन टू अर्थ असा लेक्सिकोग्राफर म्हणतात त्याला, डिक्शनरी करणार आहे. मी मुद्दामून सांगतो की या डिक्शनरीज आता लुप्त झालेत पुस्तक म्हणून, पण तुमच्या मोबाईलवर, स्मार्ट मोबाईलवर अवेलेबल आहे. म्हणून स्मार्ट हा एक उपयोग करून या. स्मार्ट जर तुमचा हँडसेट असेल तर सगळी माहिती मिळते, विचार करा. आणि म्हणून आत्मदर्शनासाठी मला सगळ्यात हृदयाच्या जवळ कुठलं साधन असेल तर ते मोबाईल आहे. खिशात ठेवतो बस, हृदयाच्या अगदी जवळ आहे. आणि पाहिजे ते 68 तीर्थ है घट भीतर, दाबलं तिथे आली 68 तीर्थ. आपल्याला वेळ नाही म्हणून जैन धर्मातली आली, हिंदूतली आली, सगळी 68 तीर्थ मोजून सांगितलेली आहेत, 68पेक्षा जास्त सांगितलेली आहेत. पण विचार करा ना तुम्ही, हा त्या साहेबांनी अभ्यास केलेला नाही, साहेब फक्त मार्केटियर आहे. तुम्ही ते अपलोड केलेत ना, डाउनलोड करा, अपलोड. मला जर एखादा ग्रंथ अपलोड करायचा आहे, एक साधी व्यक्ती आहे हो, त्यांनी एक .com, मला वाटतं सत्संगधारा.com का असंच काहीतरी आहे, त्याच्यात वेदापासून ते अगदी अलीकडच्या आपल्या संत पुरुषांच्या चरित्रापर्यंत सगळं त्याच्यावर अपलोड केलेलं आहे. तुम्हाला काही आहे, मनाचे श्लोक वगैरे काय, दासबोध वगैरे काहीच नाही, तो संस्कृतमधली सूक्त सगळं केलेलं आहे आणि चांगल्या उच्चारात म्हणून घेतलेलं आहे. संस्कृत उच्चार त्यांनी त्या तज्ज्ञांकडून म्हणून घेतलेले आहेत. घनपाठी वगैरे ब्राह्मण असतात, त्रिपाठी वगैरे, त्यांच्याकडून म्हणून घेतलेलं आहे. फार मोठं कार्य आहे. आत्मपर्यटन जर करायचं आहे तर सगळ्यात चांगला उपाय मोबाईल आहे, हे मी आज एकादशीच्या निमित्ताने सांगतो. आता हे इतकं सगळं असून अल्लाउद्दीनचा दिवा माझ्याकडे आहे, तो कुठे घासायचा हे मला माहीत आहे. त्यातून जिन निर्माण होणार आहे, जिन की जो काम करतो, राक्षस. तो म्हणतो ना हुक्म मेरे आका, आका म्हणजे बॉस, ऑर्डर माय बॉस. निरनिराळ्या ऑर्डर्स देतात. परत कधीतरी वेळ मिळाला मी या आकाच्या गोष्टी सांगेन तुम्हाला, अक्काच्या नाही या आकाच्या. एक तो मालक करायला सांगतो आणि हा करतो. त्याला ही सुटका हवी हो, ह्या दिव्यात अडकून बसलोय. दुसरा एक राक्षस आहे, तो बाटलीत अडकून बसलाय आणि त्यांनाही सुटका पाहिजे. आणि बरोबर आजच्या युगात त्यांना सुटका मिळाली, कारण जे मागायचं नाही ना ते आपण मागायला लागलेलो आहे. जोपर्यंत व्यवस्थित मागितलं जात होतं ना, तोपर्यंत काम झाल्यानंतर तो फक्त दिव्यात आणि तो ब्रह्मराक्षस त्या बाटलीत जाऊन बसत होता. आज हा जिन आपल्याकडे आहे, मोबाईल नावाचा, काहीही आपल्याला पुरवायला तयार आहे. आपण काय मागतो, आपण काय प्रोव्हाइड करायला सांगतो, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो. आपण नको ते साईट्स, नको ते चॅनल्स, नको त्या गोष्टी बघत राहतो आणि त्यातल्या काही इथे साठवत राहतो. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्याला भद्र, श्लील, मंगल, शुभ आणि कल्याणकारी गोष्टी म्हणतात, त्याच्यासाठी इथे जागाच उरत नाही. ह्या आजच्या एकादशीच्या दिवशी आपण खरंच संकल्प करूया, कोणत्याही वयाचे आपण असलो तरी चालेल, मोबाईलचा इन्क्रीजिंग, मी जास्तीत जास्त उपयोग या कामासाठी करेन. म्हणून काल आपण बघितलं होतं ना की एक दिवस
मी करीन बंद मोबाईल. आणि हा पहिल्यांदा मी एक तुम्हाला सांगतो, 50च्या वरचे जे लोक आहेत, निवृत्त झालेले जे लोक आहेत, त्यांच्यासाठी हे मुख्य सांगणं असतं, कारण ते आवश्यक असतं आणि त्यांना शक्य असतं. पण हीच माणसं जास्त प्रवृत्त झाली आहेत का, असा प्रश्न ज्याचा त्यांनी स्वतःला विचारायचा. या प्रश्नाच्या उत्तरावर त्यांचं कल्याण म्हणजे आत्मकल्याण अवलंबून आहे. आणि जे आत्मकल्याणाच्या बाजूने कौल घेतला तर आत्मयात्रा, आत्मपर्यटन सुरू होईल. पर्यटकांची काय गंमत असते तुम्हाला सांगतो. आणि पर्यटन म्हणजे पैसा, स्पिनिंग मनी, वाटेल तेवढा पैसा तुम्ही निर्माण करा. एक गंमत सांगतो, काही वर्षापूर्वी अमरनाथला जो बर्फानी बाबा म्हणजे जे शिवलिंग तयार होतं ते झालंच नाही. मग आता काय, लोकांनी तर सगळी तयारी करून ठेवली होती इतक्यात. कारण दुकानं कोणाकोणाची बंद झाली, सरकारचं दुकान बंद झालं, टुरिझमचं दुकान बंद झालं, हे जे बाकीचे पूजा वगैरे करायला सांगतात ना त्यांचं दुकान बंद झालं. ही दुकानं बंद झाली, दुकानं तर चालू ठेवली पाहिजेत. म्हणून त्यांनी एक ठराव पास करून राजस्थानला सुंदर अशा शिवलिंगाची संगमरवरी मार्बल ऑर्डर दिली. आणि ते घेऊन तोपर्यंत भक्त भाविक जे होते ना ते एकत्र झाले, बिलकुल स्थापना करायची नाही. कारण ती एकदा झालं ना की वर्षभर सुरू ना यात्रा, वर्षभर. आणि त्याच्यासाठी आम्ही जातो. आज जर तिथे बर्फानी बाबा, तो अमरनाथचं शिवलिंग आम्हाला दिसलं नाही तर निर्गुण शिवलिंगाचं आम्ही दर्शन घेऊ, आम्ही जाऊ आणि प्रार्थना करू की बाबा आमच्यावर कोपलात का तुम्ही. आणि नंतर शोध घेतल्यानंतर श्रावणात बाबांचं दर्शन सुरू होतं, तर आषाढात हेलिकॉप्टर टुरिझम सुरू झाला. गरगर गरगरंत हेलिकॉप्टर कोण तिकडे नेत होतं मी सांगत नाही, पण तुम्हाला गंमत बघा, त्या हेलिकॉप्टरची गरगर, त्या हेलिकॉप्टरची उष्णता, आणि अगदी जवळ नेलेलं आहे. मग श्रीमंत म्हातारी माणसं, तू नंतर बघशील रे, आज मी जातो, हां हां, असे आजोबा, तशी आजी, हे सगळे तिथे, अगदी तिथे. केवढी उष्णता निर्माण होत असेल. आषाढात ते फॉर्म व्हायला सुरुवात होतं. असं काही एकदम स्वयंभू नाही निघत. आषाढात फॉर्म होतं, श्रावणात भरपूर झालेलं असतं, आणि 1 महिना वगैरे काहीतरी त्याचं ते दर्शन असतं, आणि फार सुंदर नंतर ते वितळायला लागतं, लोकांना परत पाठवतात. हे आता आषाढातच सुरू झालं. हे पर्यटन आहे का? अरे करप्ट पर्यटन आहे. मी मुद्दामून एक उदाहरण तुम्हाला दिलं जो आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कैलास मानसरोवर लोक जातात, पण तिथे हीच कर्मकांड करतात. म्हणजे कर्मकांडाला विरोध नाही आहे, पण तिथे गेलेलो आहे, आपल्याला काही तास मिळालेले आहेत. इंटरनलाइज दॅट शिव. हा शिवमूर्ती नाही आहे, तो कैलास हाच शिव आहे. कैलास हाच. आणि तिथे जर बर्फ वगैरे हे पडलेलं असेल तर काय सुंदर कैलासाची प्रतिमा दिसते, जी आपल्याला इंटरनेटवर मिळेल, जी आपल्याला चित्रात मिळते, अल्बममध्ये मिळते. हा सगळा विषय आज मी मुद्दामून वाढवलेला आहे, कारण मला हाच मुद्दा उरलेल्या 20 दिवसात जर महाराजांची इच्छा असेल तर सांगायचं आहे. आत्मपर्यटन. आत्मपर्यटन हा आपला कोड वर्ड आहे इथून पुढे. आज पर्यटन दिनाच्या निमित्ताने हे जे आपण चिंतन केलं ते लक्षात ठेवा. इथून पुढच्या प्रत्येक गोष्टीत आत्मपर्यटन. काल आपण थांबलो होतो ऋषभाच्या गोष्टीकडे. ऋषभ त्यांनी आत्मपर्यटन केलं ना, तसं बघितलं तर तो राजघराण्यातला आहे, पण त्याच्या लक्षात आलं राज्यकारभार म्हणजे अनेकांशी संबंध जोडायचे, अनेकांशी संबंध तोडायचे. या कंटाळाला त्याला देहाच्या पातळीवर, मनाच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर कंटाळाला. सोडला राज्यकारभार, मुलांकडे सोपवला, आणि स्वतः मग काल सांगितलं बोलायला नको म्हणून तोंडात गोटे दगड घालून बसायला लागला. अरे ह्याच्या काही, ह्या बोललेलं काही कळत नाही, याला विचारू नका. असंच झालं. एकांत मिळायला लागला, आणि शेवटी तो इतका विरक्त झाला. मधली एक स्टेप मी काल सांगितली नाही, ती आत्ता सांगतो. खरं म्हणजे पुढे ऋषभाचं आख्यान येणार आहे, त्यावेळेला नको ऐकायला. तो म्हणतो नारळाची कट्टी आपण म्हणतो, करवंटी, आणि आतलं खोबरं जर स्वतंत्र व्हायचं असेल, तेल काढण्यासाठी ते गुड्डू गुड्डू आपण बघतो ना असे वाचतात, मग ती आपण जरा कापतो, वाळवतो आणि तेल काढतो त्याचं. म्हणजे त्याच्यासाठी जर खोबरं त्या करवंटीपासून सुटं व्हायचं असेल तर आतलं पाणी पूर्ण आटावं लागतं. आत पाणी असताना तो नारळ असतो, आणि नारळ असताना खोबरं करवंटीला चिकटलेलं असतं. नारळाचा आत्मा काय आहे तर खोबरं आहे. त्या आत्म्याच्या पलीकडे आत्म्याचं आपण म्हणतो चैतन्य जे आहे पाणी आहे. ते पाणी पूर्णपणे आत्म्यात गेलं
आत्मा पाणी आता नाही आहे, आता आत्मा म्हणतो ना की आता पाणी नाही म्हणजे सुकायला पाहिजे, आणि ते सुकलं की कट्टीपासून दूर होतं, गुडू 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 असं वाजतं. मग आपण ते फोडून काय करतो, आपण ते तेल काढायला देतो. हे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यासाठी तपश्चर्या करा. यज्ञ, दान, तप, व्रत आणि स्वाध्याय, पंचसूत्री आहे. यज्ञ, दान, तप, कर्म, व्रत, तीर्थयात्रा वगैरे काही, स्वाध्याय. आता हे जो प्रकार आहे तो त्यांनी करायला सुरुवात केली. आणि शेवटी नैनम दहती पावकः, ह्या ओळीचं जीवनात आपण म्हणतो ना चरितार्थ करावा, जगून पाहूया. म्हणून तो वणव्यात गेला आणि गेला तो गेलाच, आत्मामुक्त झाला. हा ऋषभदेव. मी काल हे सांगून आपण थांबलो होतो. टू बी इज टू बी इन कॉन्फ्लिक्ट. अर्थ काल सांगितला होता, उदाहरणं दिली होती. आता मी बसलोय ना, आय एम इन कॉन्फ्लिक्ट विथ चेअर, पण ही खुर्चीसुद्धा मला रेझिस्टन्स देते. सोफ्यावर बसलो तर आणखीन मऊ वाटलं असतं. सो वी बोथ आर इन कॉन्फ्लिक्ट विथ ईच अदर. इतकं काय, शेवटी जगण्यासाठी मी जी श्वास आत घेतो तिथे सुद्धा कॉन्फ्लिक्ट आहेच की. नागपुड्यांशी घर्षण होतं आणि अनेक जंतू मरतात, कॉन्फ्लिक्टच आहे. हा कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व कसा करायचा, म्हणजे हा जो संघर्ष आहे, हे जे घर्षण आहे, फ्रिक्शन आपण जे म्हणतो, ते कमी कसं करायचं. महाराजांचं सांगितलेलं सुंदर वाक्य आहे की मध्ये एक इन्शुलेटिंग थर तयार करा. इन्शुलेशन जर असेल, आता वंगण म्हणतो ना आपण, ल्युब्रिकेशन आणि इन्शुलेशन. ल्युब्रिकेशन घातल्यानंतर खट्ट 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 आवाज येणारी ल्युब्रिकेट घातलं की नाही येत. खट्ट खट्ट ते बॉल बेअरिंग घातले हे येत नाहीत. हे लक्षात घ्या. आवाज स्मूथ होते. हे कॉन्फ्लिक्ट घालवायचं असेल तर स्मूथ जीवन पाहिजे, ईज, विथ ईज असं जीवन पाहिजे. त्याच्यासाठी काय करा, महाराज म्हणायचे की नाम घ्या. म्हणून उदाहरण दिले जे आपल्याला माहीत आहे की फणस कापायचं असेल तर आधी हाताला तेल लावा. हाताला तेल लावा आणि वाटेल तितके फणस कापा. तेल मात्र लावत राहा, नाही तर फणसाचा जो दीख आहे, चीक आहे, तो तुमच्या हाताला लागेल आणि तो महाचिकट असतो, जाता जात नाही. म्हणून लक्षात घ्या की हाताला तेल लावा. हे तेल काय आहे, एक प्रकारचं इन्शुलेशन आहे. इन्शुलेशन, आयसोलेशन नंतरची स्टेज आहे. आयसोलेशन इज एकांत, आणि इन्शुलेशन म्हणजे मध्ये असा एक थर द्या. पूर्वी मातीचा थर द्यायचे मात्याला, भांड्याला खालून, म्हणजे भांडं काळं व्हायचं नाही. आणि माती तापली की वरचं भात शीत वगैरे असतो आपण, ते होणं सोपं जातं. थर असतो. आता टेफ्लॉन वगैरे म्हणतात, त्याचा निर्लेप तवा वगैरे म्हणतो ना, त्याला टेफ्लॉन वगैरे असा एक थर दिलेला असतो. थर दिला ना की बऱ्यापैकी फ्रिक्शन हे कमी होतं. म्हणजे माझ्या प्रत्येक कृतीला जर नामाचा मी थर दिला, लेअर, नामाचा इन्शुलेटिंग लेअर बघा. म्हणून नाम, ध्यान, अनुसंधान, ल्युब्रिकेट करा. आपण जे ऑइलिंग करतो, मसाज करतो, स्पामध्ये जातो, स्टीम बाथ वगैरे घेतो, हे ल्युब्रिकेशन आहे शरीराचं. मनाचं ल्युब्रिकेशन काय, नाम हेच ते आहे. मग नामाला जोडलेली नाम ध्यान, नाम भजन, नाम कीर्तन, प्रवचन, पण नाम केंद्रभागी असलं पाहिजे. ज्याला आपण म्हणतो नाम सेंटर्ड उपासना किंवा नाम सेंटर्ड वे ऑफ लिव्हिंग, नाम केंद्री जीवन पद्धती, नाम केंद्री जीवनशैली. आणि आता भागवताच्या बाबतीत वापरणं होते 3-4 शब्द. नाम केंद्री दृष्टी, नाम केंद्री वृत्ती, नाम केंद्री कृती, नाम केंद्री पद्धती मेथड, आणि नाम केंद्री शैली स्टाईल. हे प्रत्येक शब्द आहेत. आत्मपर्यटनला, अंतःपर्यटनात हे सगळे उपयोगी पडतात, कारण केंद्रच नाम केलेलं आहे आपण. आणि केंद्र नाम म्हणजे परमेश्वर, परमात्मा केंद्र आहे तो. नाम हे परमात्म्याच्या अगदी जवळ आहे, अगदी जवळ. म्हणजे खरं म्हणजे नाम हाच परमात्मा आहे, पण आपल्याला एकदम पटत नाही. मग महाराजांनी काय सुंदर उदाहरण दिलं आहे. तुम्ही पंढरपूरला जाता म्हणाले, प्रत्येक गावापासून पंढरपूरला जाणारा रस्ता निराळा आहे की नाही. मग चला आता हे पुण्याच्या वाटेला लागलो, पण माझ्या गावापासून त्या हायवेला येईतोपर्यंत रस्ता निराळा आहे, नंतर हायवेने चला पंढरपूरला. इतकं काय तुम्हाला मॅथमॅटिकली अगदी परफेक्ट उदाहरण जर द्यायचं असेल, या खोलीत जर आपण 4-5 जण बसलेलो आहोत आणि पंढरपूरला आत्ता निघायचं आहे, तर माझा पंढरपूरचा ग्राफ प्रवासाचा या पॉईंटपासून सुरू होईल, त्यांचा तिथून सुरू होईल, आणि नंतर या दारातून एकत्र गेलो, ठीक आहे ना,
तरीसुद्धा मी आधी जाणार आहे, तुम्ही नंतर जाणार आहे. आपण एकाच बसमध्ये बसलो तरी सीट माझी निराळी आहे, तुमची निराळी आहे. अगदी मुलाला एका मांडीवर घेतलं तरी माझी मांडी खाली आहे, मुलाची मांडी वर आहे. काहीच आयडेंटिकल नसणार आहे. प्रत्येकाचा प्रवास निराळा आहे. पंढरपूरला गेलात की पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिराकडे जाणारे निरनिराळे रस्ते आहेत. आपण म्हणतो शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, आपण म्हणतो ना, निरनिराळे रस्ते आहेत. त्या चंद्रभागेकडे तुम्ही गेलात, स्नान केलं, पंढरपूरच्या मंदिरात जायला चार द्वार आहेत. आता सध्या किती द्वारं उघडी आहेत मला माहीत नाहीत, पण 4 दिशांनी 4 द्वार आहेत, निराळीच द्वार आहेत, बरोबर. नंतर तुम्ही रांगेत उभे राहता, ज्याला बारी म्हणतात. त्या बारीत अशी वेडी वाकडी वर खाली अशी ती बारी आहे, निराळीच आहात. मग आत्तापर्यंत निरनिराळी झाली. म्हणजे पहिलं तुम्ही काय केलं? भजनम, कीर्तनम, श्रवणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, हे असे सगळे तुम्ही केलात. आता आत्मनिवेदनम. आत्मनिवेदन म्हणजे मी आणि विठ्ठल याच्यामध्ये आता काही नाही आहे. विठ्ठला, आणि मी माझं डोकं त्याच्या पायावर टेकतो. हे विठ्ठला आहे ना, हे नाम आहे आणि हाच तो विठ्ठल आहे. दगडी विठ्ठल आहे काय तो? मग त्या दगडाच्या पायावर हे पुस्तक दगडाचंच डोकं ठेवलं, 2 दगड, याला काही दर्शन म्हणणार आहोत का? विठ्ठला. आता थांबलो ना, मी पोचलो ना तिथे, मूर्तीत पोचलो. मूर्तीच्या आत जो विठ्ठल आहे तिथे मी पोचलेलो आहे आणि तिथे मला नाम घेऊन जाणार आहे. विठ्ठला. तिथे नाम आणि तो विठ्ठल एकरूप होतात. त्यांच्यात अद्वैत असतं. नाम हाच विठ्ठल आणि विठ्ठल हेच नाम. काय सुंदर महाराजांनी सांगितलं आहे. हे आपल्याला जमलं पाहिजे. आपण 7 दिवसांचा ज्यावेळेला कार्यक्रम केलेले आहेत यापूर्वी, 1-2 दिवसानंतर आपण विहंगमावलोकन करतो. म्हणजे सगळं आज भागवताचं विहंगमावलोकन करूया. म्हणजे आपल्याला सगळ्या भागवतात सांगितलंय काय? सांगितलं काय? रामायणाची कथा माहीत आहे, रामापासून सुरू होत नाही, ते खूप आधीपासून सुरू होते. आम्हाला माहीत आहे ह्याची कथा, महाभारताची. पांडव नाही, त्याच्या आधी खूप सुरू होते, पण आपल्याला मुख्यतः ती कथा माहीत असते. भागवतात काय आहे? भागवतात कृष्णाची कथा आहे. कृष्णाच्या अगदी जन्मापासून ते कृष्णाने समाधी घेतली, महासमाधी, तिथपर्यंतची कथा आहे. पण अनेक कथा आहेत, अनेक भक्तांच्या कथा आहेत, अनेक देवांच्या अवतारांच्या कथा आहेत, अनेक राजलोकांच्या कथा आहेत, अनेक राक्षसांच्या कथा आहेत. हे आहेत ना. मग त्याचे 12 स्कंध आहेत, 18,000 श्लोक आहेत आणि सुमारे 350 अध्याय आहेत. आपण सुरुवातीपासून पाहतोय. यातला जो तत्त्वज्ञानाचा विषय आहे तो आपण पाहणार नाही आहोत, कारण त्याच्यासाठी निराळ्या प्रकारचा ऑडियन्स लागतो. जे श्रोते तुम्हाला दिसत नाही आहेत त्यांच्यात कथेच्या माध्यमातून कम्युनिकेशन साधणं म्हणजे संभाषण करणं हे सोपं असतं. म्हणून आता फक्त बघा की आपण जो बघितले काही 2-3 स्कंध आपले झालेले आहेत, पण पहिला बघा. अगदी स्कंध 1 पहिल्या स्कंदात सूताला शौनकादिकांनी विचारलेले प्रश्न, शौनकादिकांचे प्रश्न आणि परीक्षिताचे प्रश्न. परीक्षिताचे प्रश्न आपण काल बघितले. शौनक आदी म्हणजे शौनक हे ऋषी आहेत. 88,000 ऋषी सांगितलेत. 1,000 वर्ष चालणारा यज्ञ आहे. याच्यात एकच लक्ष, गुरु परंपरा जशी हजारो वर्षांची आहे तशी यज्ञ परंपरा सुद्धा आपल्याकडे हजारो वर्षांची आहे. तर त्याच्यात सांगितलेलं आहे. त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत निरनिराळे. कुठला प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत म्हणजे ह्याचे जे प्रश्न आहेत कोणाचे? सूतांचे. ते ब्रह्मांड कसं झालं, ईश्वराला एवढे अवतार का घ्यावे लागले, असे कुठेतरी तत्त्वज्ञानाचे प्रश्न आहेत. अवतारांच्या कथा सांगा, हा परीक्षिताचा प्रश्न आहे. अवतार का घ्यावे लागले, इतके अवतार का घ्यावे लागले, हे लक्षात ठेवा. हे प्रश्न कुठेतरी तत्त्वज्ञानात्मक आहेत, मुळाकडे नेणारे आहेत. आपण जमलं तर त्या वेळेला बघूया परमेश्वराचे अवतार. पुढचा भाग आहे. आपण 24 अवतार बघितलेत परमेश्वराचे. त्याच्यात एक हयग्रीव नावाचा अवतार आहे. आपण बलराम आणि कृष्ण हे 2 स्वतंत्र बघितले. काही ठिकाणी रामकृष्ण रूप जय जय राम, बलराम आणि कृष्ण हा एकच अवतार आहे. कारण शेष आणि शेषशाही भगवान हे 2 नाही आहेत, एकच आहेत. मग 24वा अवतार कुठला? मध्ये हयग्रीव नावाचा अवतार आहे. हय म्हणजे घोडा आणि ग्रीव म्हणजे मान, तोंड. आपण बघतो बऱ्याच वेळेला चित्र, जर तुम्ही जुन्या पोथीत बघत असाल, नारद तुंबरू, तो नारद आहेत, हे नारायण नारायण करत असतात आणि तुंबरूसुद्धा वाद्य घेऊन त्याचं तोंड घोड्याचं आहे. आणि बाकी हयग्रीव हा भक्तही आहे आणि अवतारी आहे. ज्या वेळेला वेद चोरून नेलेले आहेत,
आता वेद म्हणजे ग्रंथ चोरून नेले तसं नाही, वेदांच्या अध्ययनावर बंदी केलेली आहे. माझ्या राज्यात वेदांचं अध्ययन करायचं नाही. जसं पूर्वी पोर्तुगीजांच्या काळी आपल्या गोव्यात अनेक ठिकाणी मूर्तीची पूजा करायची नाही गणेशाची, म्हणून अनेक लोकांनी चित्रांची पूजा सुरू केली गणेशाची. आणि मला तर सांगितलं गेलं, आम्ही काय करायचो, ट्रंक असायची ना, ती ट्रंक एक पेटी, ती पेटी उघडून ठेवायचो आणि त्याच्यावर हे गणेशाचा सगळी सुंदर आरास. कुणी विचारलं, आले गणेश विचारत आले कोणी, पेटी बंद करायची. आमच्याकडे गणेशाची पूजा नाही, आम्ही फक्त सेलिब्रेट करण्यासाठी केलेलं आहे, पूजा नाही, मूर्ती नाही. ते गेले की परत उघडलं. अजूनही त्या अनेक घरात चित्रांची पूजा करतात. हे असं करावं लागतं. म्हणून हयग्रीवानी तो जो राक्षस त्याला मारला आणि वेद परत आणले. हा हयग्रीव नावाचा एक अवतार आहे, परमेश्वराचे अवतार. नंतर महर्षी व्यासांचं असमाधान, असंतोष आपण बघितला. उदास आहेत व्यास, नारद येतात आणि नारदांचं पूर्वचरित्र आपण बघितलं की पहिल्यांदा प्रजापती म्हणून असतात, नंतर त्यांना शाप मिळतो, गंधर्व हो, नंतर दासीपुत्र हो, आणि त्यातून ते मुक्त होतात आणि अखंड नारायण नारायण करत फिरत राहतात. आता नारदांच्या आश्रमात कयाधू ठेवली होती. हा सगळा आपण नंतर नृसिंह अवताराच्या वेळेला बघणार आहोत. पण काल एकाने प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा नारदांचा आश्रम आहे कुठे? म्हणजे आश्रमाला भेट द्यायला तयारी आहे ना, आपण आश्रम बघूया. त्या आश्रम आता ऋषींचे राहिलेत का टुरिझमसाठी नवीन निर्माण केलेले आहेत? एकदा मी बघायला गेलो त्यावेळेचं, आता काय माहीत नाही. पंचवटी नाशिकला, इथे सीता बसायची आणि हीच ती 5 झाडं, त्याच्यावर 1 2 3 4 5 आकडे दिलेले होते. मी फक्त त्या गाईडला सांगितलं, हे आकडे इंग्रजीत नाहीत, हे मला बरं वाटलं. नाही तर 1 2 3 4 5 पंचवटी असे आकडे, ती झाडं. म्हणजे आपण, तुम्ही म्हणाल भावानी जायचं, भावानी जायचं तर मानस यात्रा काय वाईट आहे हो? भाव जर माझा एवढा आहे, दगडात जर मला दिसतो विष्णू, दगडात जर मला हनुमान दिसतो, तर असे दगडातले हनुमान पाहायला जा तरुण असताना. पण आता आयुष्य कमी उरलेलं आहे, अशा वेळेला अजून मी ते 11 हनुमान पाहिजे राहिलेत. 11 झाले, सुरुवात होते, आपण म्हणतो 4 धाम पाहिले, आता एकदा 11 हनुमान पाहूया. अष्टविनायक झाले का? बरं झालं सांगितलं. पहिल्यांदा 4 धाम, नंतर अष्टविनायक, नंतर 11 हनुमान, नंतर 12 ज्योतिर्लिंग, आणि नंतर ही 52 किंवा 64 देवीची स्थानं. आयुष्य संपलं की फिरण्यात. आणि मनाचे श्लोक पाठ आहेत काय? त्यांनी बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. पाठ आहे, पाठ आहे, पण अर्थांकडे पाठ, म्हणजे समर्थांकडे पाठ. काय सांगितलं? बहुहिंडता सौख्य होणार नाही. इकडून तीर्थ, ते मंदिर, ते मंदिर, ते मंदिर, सौख्य होणार नाही, म्हणजे आनंद मिळणार नाही. शिणावे, शीण मात्र होईल, थकून जाल, दमून जाल. नातुडे, न आतुडे म्हणजे मिळणार नाही. नातुडे सौख्य काही मिळणार नाही, हित काही होणार नाही, हे त्यांनी सांगितलं आहे. तसंच तुम्हाला सांगतो की आपण नारदांचं पूर्वचरित्र, नारदांचा आश्रम म्हणले, हे पूर्वीच्या काळचे आश्रम आहेत. नारदांचा आश्रम कुठे मला माहीत नाही. हा आश्रम असताना नारद आश्रमात किती होते आणि नारायण नारायण किती फिरत होते, पण त्यांचे शिष्य तिथे असतील. आता म्हटलं पुढचा प्रश्न नका विचारू की शिष्यांचे वंशज असतील का? हो, आता शिष्य म्हणजे हाच पुत्र म्हणायचा ज्या नारदांनी लग्न केलं नाही, त्यांचे वंशज. पण आम्हाला ह्याच गोष्टीत इंटरेस्ट आहे. याला वंशावळी आहेत, वंशावळी. या राजाचा तो मुलगा, त्याचा तो मुलगा, त्याचा तो मुलगा. अग्निघ्र, उच्चारसुद्धा अवघड आहेत. सांगून काय लक्षात राहिलं हो तुमच्या? काही नाही, ते अग्नी अग्नी काहीतरी होतं आणि आठवलं नाही की जळू दे मेलं. काय तुम्हाला अग्नी, किती अवघड नाव आहेत. शबलाश्व, हर्यश्व, अवघड आहेत. मग कशाला ती नावं सांगायची? नावं सांगायची हवेत वेरून जाण्यासाठी. आणि आम्ही सांगतो सुद्धा, नावं विचारा, पण हा मुद्दा लक्षात ठेवा. नावं का सांगायची? की ह्यांना काही नावं माहीत आहेत बरं का, ह्यांनी नुसतीच कादंबरी वाचलेली नाही, हे लोकांना मधून मधून पटवावं लागतं, म्हणून ते नावं सांगायचे. नावात काही नाही आहे, खरंच तुम्हाला सांगतो, चारित्र्यात सगळं आहे. हर्यश्व शबलश्व कुठे जातात, हे प्रचेता कुठे पाठवले जातात, आणि नंतर परत या म्हणल्यानंतर कसे उद्ध्वस्त करतात सगळं, हे महत्त्वाचं आहे. नामं विसरलेत तरी चालेल ना. नचिकेता लक्षात राहिलं तर प्रचेता विसरतो, आणि प्रचेता लक्षात राहिलं तर नचिकेता विसरतो. यमाकडे कोण गेला होता? नचिकेता का प्रचेता? प्रचेता असेल, कारण कन्फ्युजनच ना.
शेवटी नाव महत्त्वाचं आहे जो अभ्यास करतो त्याला, नाव महत्त्वाचं आहे जो संशोधन करतो त्याला. मला नाव वाचलं आहे माहीत आहे, पण नावात तसं काही गुंतलेलं नाही. सूत्र महत्त्वाचं आहे, पद्धत महत्त्वाची आहे आणि बोध महत्त्वाचा आहे, शिकणं महत्त्वाचं आहे. पुढे चालूया. अश्वत्थामाने द्रौपदीच्या मुलांना मारलं आपण पाहिलं. गर्भावस्थेत परीक्षिताचं रक्षण केलं आपण पाहिलं. भीष्मांचं प्राणोत्क्रमण आपण पाहिलं. परीक्षिताचा जन्म आपण पाहिला. श्रीकृष्णाचं निजधाम गमन हे बघितलं. परीक्षिताचं कलीला शासन आणि 4 ठिकाणी राहा, मद्यपान, वेश्या व्यवसाय, जास्तीत जास्त सोनं हव्यास, ते आपण सगळं बघितलं. परीक्षिताला शृंगी ऋषींचा शाप, 7व्या दिवशी मरशील, ते शुकदेवांना कळलं. शुकदेव आले आणि तो पहिला सप्ताह सुरू झाला. इथे पहिला स्कंद संपला, बरोबर. हे सगळं आपण बघितलं. दुसरा स्कंद, दुसऱ्या स्कंदातलं काय आहे की ध्यानविधी सांगितलेला, विराटाचं ध्यान वगैरे. हे नंतर जर कधी आपल्याला मिळणारच आहे वेळ, त्यावेळेला जरा ध्यान वगैरे सूक्ष्म विषय बघूया. सूक्ष्म ध्यान, स्थूल ध्यान, विराट ध्यान सुंदर सांगितलं आहे, पण त्याला थोडी तयारी झाली पाहिजे ना. आपण आधी दुसरं बघूया. ईश्वराचे 24 अवतार हे आपण बघितले. परीक्षितांनी शुकांना प्रश्न विचारले, तो विषय आपण कालच संपवला. चतुश्लोकी भागवत, 4 श्लोक सांगितले नारदांनी आणि सांगितले याचा विस्तार कर. 4 श्लोकांचे 18,000 श्लोक केले, पण हे 4 श्लोक आहेत ना, ते समजायला कठीण आहेत. आपण जरा नंतर बघणार आहोत. तिसरा स्कंद, उद्धव आणि विदुर भेट आपण बघितली. उद्धवाला विचारलं, अरे कृष्ण गेला, शेवटी काय म्हणत होता, तर विदुर विदुर विदुर, हे 3दा तुझ्या नावाचा उच्चार केला. विदुर म्हणतो, काय कृष्णाने माझ्या नावाचा उच्चार करत देह ठेवला? हो म्हणाला. नंतर विदुर आणि मैत्रेय संवाद, हा संवाद आहे ना, हा फिलॉसॉफिकल, म्हणजे ब्रह्मदेवानी सृष्टी कशी निर्माण केली. अरे काहीच नव्हतं. जोडपं असेल ना तर त्यांना मुलं हे पटू शकतात, पण पहिल्यांदा काहीच नव्हतं ना, मग त्यांनी कशी निर्माण केली. तर सृष्टी निर्माण करण्याचे 10 प्रकार आहेत. हे काय वाचून दाखवायचे विषय आहे किंवा वाचायचा विषय आहे, बघूया नंतर वेळ मिळाला तर. सनकादिक, त्यांचा जय विजयीना शाप आपण बघितलं, आणि त्या शापातून त्यांना 3 जन्म घ्यावे लागतील. आता ही कथा पुढे बघणार आहोत की पहिला जन्म रावण आणि कुंभकर्ण, त्यांना मारण्यासाठी राम. दुसरा जन्म शिशुपाल आणि दंतवक्त्र, नाही अगदी पहिला नाही, पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. हिरण्याक्षाला मारण्यासाठी वराह अवतार आणि हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नृसिंह अवतार. नंतर मग पुढे रावण आणि कुंभकर्ण हा दुसरा जन्म आहे, आणि शिशुपाल आणि दंतवक्त्र त्याला कृष्णाने मारलं, हा तिसरा अवतार आहे. 3 जन्म माणसाचे घ्यावे लागतील, हा शाप आहे. परत बघू, दिती आणि कश्यप हे जे आहे ना, कश्यप ऋषी, त्यांना खूप महत्त्व आहे, त्यांनी खूप केलेलं आहे. कश्यप आणि दिती आणि कश्यप आणि अदिती अशा 2 त्यांच्या पत्नी आहेत. आपण तो सगळा विषय नंतर बघणार आहोत. फक्त एक सांगतो, दिती म्हणजे तोडणारी, तुकडे करणारी, आणि अदिती म्हणजे जोडणारी, एकसंध करणारी. म्हणजे आपण म्हणतो ना, कात्री आणि सुई, कात्री तुकडे करते आणि सुई शिवते, सांधते, हा प्रकार आहे ना. तुकडे करणारीचे ना दितीचे दैत्य आणि अदितीचे आदित्य. आदित्य म्हणजे देव आणि दैत्य म्हणजे राक्षस. ती कथा फार मनोरंजक आहे, आपण बघणार आहोत. वराह अवतार हे लक्षात ठेवायचं. लोकांनी एकाने मला काल प्रश्न विचारला की हे अवतार क्रमाने का नाही आले भागवतात. म्हटलं भागवत हा असा लिहिलेला ग्रंथ नाही आहे, तो पहिल्यांदा सांगितला गेला आणि त्याच्यावर आधारित ते लेखन झालेलं आहे. सांगता सांगता अहो काय राक्षस होता तो हिरण्याक्ष, मग आम्हाला त्यांची गोष्ट सांगा ना. कुणीतरी विचारलं, मग ती गोष्ट सुरू झाली. मग त्याच्या आधीचे जे 2 अवतार आहेत ना, त्यांनी नंतर कथा आली ना, कधीतरी जलप्रलय झाला आणि त्याच्यात एकच वाचला मनू. अहो ती कथा सांगा ना, ती पुढच्या स्कंधात येते, पण तो मत्स्य अवतार आपण पहिला म्हणून सांगतो. आपण 10 अवतार क्रमाने बघणार आहोत, म्हणजे आपल्याला एक इन्साईट मिळेल की कसा विकास झाला मानवाचा. फार सुंदर विषय आहे तो. 10 अवतार. इथे पहिल्यांदा वराह अवतार आलेला आहे, वराह तिसरा अवतार आहे. पण ठीक, इथे बघणार नाही होता, पण नंतर बघणार आहोत. कर्दम आणि देवहूती विवाह, ही दाम्पत्य आपण बघणार आहोत, आणि ती दाम्पत्य लक्षात येतील, पहिली दाम्पत्य आहे. आणि त्या दाम्पत्यानं जी संतती झाली त्यांच्यापासून पुढे संतती. संतती म्हणजे मुलगा असं नाही, तती म्हणजे प्रवाह, आणि संतती म्हणजे संतत, सतत प्रवाह. कधीच झालं, एखाद्याला मूल होणार नाही पण त्याच्या भावाला होतं. एखादा माणूस लग्न करणार नाही पण त्याचा चुलत भाऊ करतो. मग वंश चालू राहणं
वंशवेल, वंशवृक्ष आपण म्हणतो ना, फॅमिली ट्री. एका मुलांनी छोट्या विचारलं, एका ह्याच्यात सगळी फॅमिली ट्री भिंतीवर काढलेली आहे, त्यांना माहीत असलेल्या पुरुषापासून, म्हणजे त्या जवळजवळ 7 पिढ्या आहेत. त्यांनी विचारलं की वरचा जो आहे ना तो मूळ पुरुष ना. हो, मग मूळवरती कसं? बघा ना, मूळ खाली पाहिजे ना. आणि तुम्ही ट्री म्हणलेलं आहे, फॅमिली ट्री. ऊर्ध्वमूलम अधशाखम, हेच वर्णन आहे त्याचं. गीतेच्या 15व्या अध्यायात नाही करत, ऊर्ध्वमूलम अधशाखम. हा संसाराचा वृक्ष आहे आणि फॅमिली म्हणजे संसार. याच्यात आता तुझे बाबा मला काळा चौघात तुझ्या आधी जन्मलेत ना. हो, आणि आजोबा त्यांच्या आधी ना, पणजोबा त्यांच्या आधी ना. म्हणजे असा माझा मूळ पुरुष आहे, ते मूळ वरतीच दाखवलं पाहिजे. आणि खाली सगळ्या ब्रांचेस, लीव्ज म्हणजे खाली फांद्या, पानं, फुलं आणि फळं हे खाली दाखवलं पाहिजे. हे त्याचा प्रश्न मला खूप आवडला. हे झाड आहे तर त्याचं मूळ पाहिजे ना, मग खाली फळं कशी दाखवली आहेत, मूळवरती कसं? म्हटलं अरे हा फॅमिली ट्री आहे. तर तसे वंशावळी आपल्याला बघाव्या लागणार आहेत आणि त्या चांगल्या आहेत, त्या आपण नक्कीच बघणार आहोत. 4था स्कंद. या 4थ्या स्कंदात स्वयंभुव मनू आणि त्याचा वंश. आपल्याला 2 वंश माहीत आहेत. एक सूर्यवंश, ज्याचा नायक आपण रघु किंवा राम म्हणतो, आणि चंद्रवंश, त्याचा नायक आपण आपला कृष्ण म्हणतो, यादव. मग हे सगळे आहे 2 वंश प्रामुख्याने. पण हा महाभारताचा विषय आहे. भागवतात जेवढा आला आहे तेवढा आपण बघू आणि जोडीला काही महाभारतातल्या कथाही बघू, म्हणजे ते चरित्र समजायला मदत होते. चरित्र इज डॉक्युमेंटरी, क्रॉनॉलॉजी. म्हणजे तो इथे जन्माला, त्यानंतर इथे गेला, इथे शिकला, इथे झालं, लग्न केलं, मुलं झाली, हे चरित्र म्हणतात. पण तो एक चांगला राजा होता किंवा तो दुष्ट राजा होता, हे चारित्र्य झालं. हा कलावंत होता तर तो कवी होता. 2 भाऊ. तो कविता त्याच्या हा कलेत रूपांतर करायचा. नृत्य असताना नृत्यातून त्याच्या कविता सादर करायच्या. मूर्तिकार असताना त्या कवितेवर आधारित मूर्ती तयार करायच्या. हे त्यांचं चारित्र्य आहे. मग दोघं जुळे भाऊ जन्मले, एकाचं नाव राम, दुसऱ्याचं नाव श्याम. हे चरित्र झालं. चरित्र वाचता येतं, चारित्र्यावर चिंतन करायचं असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून दक्ष आणि शिवप्रसंग हा महत्त्वाचा विषय आहे. आपण बघणार आहोत दक्षाचा यज्ञ, त्याच्यात त्याची मुलगी सती, तिने केलेलं आत्मदहन का केलं, आणि नंतर त्याचा विध्वंस, त्याच्यासाठी आपली जटा आपटून एक वीर तयार केला आपण आणि त्याने सगळा नष्ट करून टाकला यज्ञ. आणि इतकंच नाही, जो पहिला प्रजापती दक्ष या सतीचा पती पिता आणि शंकराचा सासरा, त्याचंही डोकं उडवलं. आणि परत आल्यानंतर नाचायला लागला शंकरासमोर आणि म्हणायला लागला वीरभद्र. आपण म्हणतो ना, इथे लोकनृत्यात वीरभद्र म्हणून प्रकार असतो. गोव्यात काही ठिकाणी सुंदर वीरभद्र नाचतात. हा त्याला भयंकर द्वेष आलेला आहे आणि सांगतो सासऱ्यालाही मारून टाकलं. हे पुन्हा अपमान करण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांनी यज्ञ करून आपल्या जावयाला बोलवलं नव्हतं. तो मुलगी म्हणतो आपल्याला कशाला आमंत्रण पाहिजे, विसरलं असेल, आपण जाऊया. तू जा, परिणाम चांगला होणार नाही आहे. पण तुझे वडील आहेत, तू जा, मी कशाला येऊ, मी आलो तर आणखीन अनर्थ होईल. ही जाते, अपमान करतात, तुला बोलवलं नाही तर आली कशाला, तोपर्यंत ठीक आहे. शंकराचा अपमान करतात तेव्हा ती आत्मदहन करते. आणि मग वीरभद्र आणि म्हणतो मी त्या तुमच्या सासऱ्यालाही मारून टाकलं. ते म्हणले अरे असं करायचं नव्हतं, मी फक्त यज्ञाचा विध्वंस सांगितला होता, जा जा जा, मिळेल त्या पहिल्या प्राण्याचं डोकं त्याच्यावर चिकटव. आपण एक गणपती बघितला हत्ती, आता हयवदन किंवा हयग्रीव बघितला घोडा, तुंबरू वगैरे, आता हा 3रा जातो बघ, त्यांना बोकड दिसतो बॅ बॅ करणारा किंवा मे मे करणारा, आणि तो त्याच्या डोक्यावर आणून बसवतो. म्हणून आपल्याला पोथीत असा बकऱ्याचं तोंड असलेला एक राजा दिसतो. हा कोण, तर हा दक्ष प्रजापती, अत्यंत अहंकारी. आणि बकरा जो आहे ना, मे मे म्हणजे मय मय, हा हे करतो ना, सतत मे मे करतो. आणि संपतं केव्हा, मागे आपण उदाहरण बघितलं होतं, मे मे त्याला मारतात, कापतात, त्यावेळेस मे मे, पण ते मे मेच करतं. ज्यावेळेला त्याला कापतात, त्याची आतडी स्वच्छ धुतात, आतडी वाळवतात, आणि एकतारीवर ज्यावेळेला ती तार लावतात, त्यावेळेला मेटलिक तार नव्हती किंवा वापरत नव्हते, हे आतडी म्हणतात. ती घट्ट अशी लावली की तोई 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 तोई, म्हणजे मय मय गेलं, तूही तूही तूही
तूच तूच तूच. म्हणजे किती आपण जिवंत असताना, बुद्धी असताना हे मैं करायचं नाही हे आपल्याला कळत नाही का? तरीसुद्धा उद्या ऑफिसात गेल्यानंतर हे सगळं मी बनवलेलं आहे, मी केलं. काय मला मजा वाटते ते. यो त्या हाव तो हे काय बाजार आहे हा. काही केलेलं नाही मी. जे एवढं मोठं काम करतात ना त्यांना विचारा तुम्ही. सुंदर आर्किटेक्चर करणारा एखादा आर्किटेक्ट असतो. आस्क दॅट म्यूज. म्यूज म्हणजे सरस्वती. गोव्यात एक सुंदर वास्तू उभारलेली आहे, त्याच्या ह्याला विचारलेलं आहे. तो तसा ख्रिश्चन. कसंही तुम्हाला डिझाईन सुटलं. म्यूज. आय वॉज म्युझिंग. म्यूज म्हणजे डीप विचार करणं. आणि विचार केल्याशिवाय कल्पना येणार नाहीत. विचार केल्याशिवाय नवीन नवीन कन्सेप्ट तुम्हाला सुचणारच नाही. बडबड करणं, फिरणं, भटकणं काय मिळणार आहे तुम्हाला? हां, मौन निसर्गात भटकत असाल तर निसर्गाची देवता तुमच्यासमोर प्रकट होईल. निसर्गाला दासी मानतात हे पाश्चात्य लोक. निसर्गाला राणी मानतो आपण बाकीचे लोक. आपण निसर्गाला देवी म्हणतो. निसर्ग देवी, निसर्ग माता, निसर्ग राणी आणि निसर्ग दासी. हे केवढ्यात आता म्हणतात की निसर्गाशी स्नेह करा, तिला मैत्रीण बनवा, सहेली बनवा. दॅट इज द बेस्ट रिलेशनशिप. पण निसर्ग देवी काय सुंदर रिलेशनशिप आहे. हे सगळं भागवतात सांगितलं आहे. ही सृष्टी निर्माण करताना 10 प्रकारच्या सृष्टी सांगितल्या आहेत. पहिल्यांदा काहीच नव्हतं तेव्हा सृष्टी कशी झाली. झाली ना त्याच्यापासून तू ना, लोक विचारतात आधी बीज का आधी झाड. या प्रश्नाचं उत्तर दे तर मी तुझं प्रवचन ऐकेन. या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे हो? कारण बीज असेल तरच झाड होईल आणि झाडाच्या फळातून बीज तयार होईल. पण फळच नाही तर बीज कसं, आणि बीजच नाही तर फळ कसं? हे व्हेज झालं. नॉन व्हेज आधी अंड का आधी कोंबडं हे विचारतात. कोंबडं नाही तर अंड कसं, आणि अंड नाही तर कोंबडं कसं? या प्रश्नाचे काय उत्तर देणार आहात तुम्ही? मग आकाशातून पडलं वगैरे अशा थिअरीज निर्माण झाल्या. त्यातल्या त्यात सायंटिफिक थिअरी आहे, ही आपण बघणार आहोत दशावताराच्या वेळेला. पण लक्षात ठेवा, फार विचार कशाला करता? रामकृष्णाने 2 मित्रांची गोष्ट सांगितली ना, जे आपल्याला माहीत आहे. काय की दोघेजण निघालेत, भूक लागली, बराच वेळ चालले, खायला काही नाही. आणि एक आमराई लागते, खूप आंब्याची झाडं. आणि आंब्याची झाडं तिथे सुंदर आंबे पडलेले आहेत, पिकलेले. आणि झाड पिके म्हणजे मधुर असतात आंबे. भूक लागलेलं एक घेतो, खायला सुरुवात करतो. पहिला, दुसरा, तिसरा. दुसरा म्हणतो की अरे ही झाडाची पानं आणि इथे पडलेले आंबे एक वाटत नाहीत, मग या झाडाचे हे आंबे नसावेत. मग तिकडची पानं इकडे येऊन पडली का वाऱ्यामुळे? दुसरा हा हे करतोय, हा आंबा ते झाड हे पान. संशोधन. इतक्यात तो माळी येतो. यांनी तोपर्यंत 8-10 आंबे खाल्लेले असतात. त्याला जोरात पळून जातो. हे आधी भुकेलेलं, पोट रिकामं, आणि ही पानं त्या झाडाची का त्या झाडाची, आंबा कोणत्या, त्याला पकडून सडीक बडायला आपण म्हणतो ना, खूप मारलं त्याला. आणि नंतर म्हणतो माझं काय चुकलं रे? तो म्हणतो की आंबे असताना, भूक लागलेली असताना, कोणी आजूबाजूला नसताना आंबे खाण्यात शहाणपणा आहे. ते कशाला तुम्ही बघता आधी अंड का आधी कोंबडं, आधी बीज का आधी वृक्ष? आपल्याला कितीतरी वृक्ष दिसतात ना, फोटोग्राफ काढा. सुंदर फळं खायला मिळतात ना, एन्जॉय देम. फळं खा. अगदी पहिलं पोट भरलं की हा विचार करा, भरल्या पोटावर आधी काय लोक करतात ना. मग एक जण म्हणतो हे अशीच चर्चा, घट पट ही चर्चा अशाच टोनमध्ये होते. मी म्हणतो एक गंमत घडलेला प्रसंग आहे, सांगतो 1 मिनिटात आणि पुढे जातो. की 2 जण येत आहेत पूजा करून, आणि पूजा करून आल्यानंतर एक नारळ पडतो. दोघांच्याही डोक्यावर पडण्याची शक्यता होत्या, पण तो बरोबर मध्ये पडतो. 2 जण थांबतात. तो नारळ असा गुडू 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 वाहत जातो आणि एकाच्या भरच्या त्या पायाकडे जाऊन पडतो. तो म्हणतो नारळ माझा आहे. तो म्हणतो माझ्या पायाकडे पडला ना, आणि नंतर गुडू 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 गेला तुझ्याकडे. हा नारळ माझा आहे, माझा माझा माझा. मालक बाहेर येतो. तो म्हणतो की मी तुम्हाला आणखीन एक नारळ देतो. 2 जण घेऊन, नाही नाही हा नारळ माझा, तो नारळ माझा. अशा कोर्टात गेले, खर्च झाला, एकाने जिंकलं. आणि त्यावेळेला कोर्टात जमा करतात ना हे सगळ्या गोष्टी. जो नारळ त्याला आणून दिला,
काय अवस्था असेल. असल्या निकालानं किती वर्ष लागतात कोर्टात तुम्हाला माहीत आहे. म्हणजे अख्खी नारळाची बाग विकत घेतली असती, इतका खर्च या नारळासाठी, आणि मिळाला नारळ तो कुजलेला, सडलेला, काळा पडलेला. अहंकार. बरं, नारळ यांचा नव्हताच, उलट त्यांनी नारळाच्या झाडाला नमस्कार करायला पाहिजे होता. माझ्या डोक्यावर पडला नाही, पण इथे पडला आणि गुडगडत तुमच्याकडे आला, माझा 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 माझा. असंच झालं. पूर्वी असं झालं होतं, एका डुकराला 2 बाण एकदम येऊन लागतात आणि 2 जण तिथे पोचतात. एक शिकारी आणि दुसरा अर्जुन. अर्जुन म्हणतो माझा बाण आधी लागला. तो म्हणतो माझा बाण आधी लागलेला आहे, माझा बाण बघ त्याच्या डोक्याकडे लागलेला आहे, तुझा शेपटाकडे लागलेला आहे, वगैरे वगैरे भांडण होतं. आणि नंतर म्हणतात निकाल राहू द्या, आपण लढाई करूया. 2 जण युद्ध करतात आणि ते इतकं युद्ध चालतं की देवानं वगैरे येऊन थांबवावं लागतं. आणि नंतर किरात म्हणून जो शिकारी आहे त्याला सांगतात प्रकट हो. तो शंकर असतो. आणि अर्जुनाला पाशुपतास्त्र हवं असतं. पशुपती म्हणजे शंकर आणि पाशुपतास्त्र म्हणजे शंकराचं. हे जे शंकराचं अस्त्र आहे ते मिळवण्यासाठी अर्जुन जातोय, तर शंकर त्याची परीक्षा नाही का पाहणार. पण ते परीक्षा पाहण्यासाठी होतं, हे फक्त भांडण होतं. म्हणून अशी घटपटादी चर्चा, खंडन, मंडन हे शब्दही आपल्याला अवघड वाटतात, ते आपण बघणार नाही आहोत. नंतर ध्रुवाचं आख्यान सुरू होतं. फार मधुर आख्यान आहे. नंतर चरित्र सुरू होतात. ही चरित्र आपण बऱ्यापैकी, पुरंजन आख्यान आपल्याला माहीत नसतं, ते आपण मुद्दामून बघणार आहोत. त्याच्यानंतर प्रियव्रत राजा, अग्निघ्र मगाशी सांगितलं तो राजा, नाभी राजा, ऋषभदेव, आपण ते काही बघितले. भरत, जड भरत, रहुगण, हे सगळ्या कथा आपण बघणार आहोत. या कथा आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, नरकाची वर्णनं केलेली. 28 नरकांची वर्णन केलेलं. आपल्याला एक नरक पुरेल की हो. नरक म्हणजे काय आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर 10वा स्कंद येतो, तो संपूर्ण कृष्णचरित्र आहे. त्याच्यातले महत्त्वाचेच आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर 11वा स्कंद हा खरं आपण बघणार होतो, परंतु काही जणांनी विनंती केली की सगळंच भागवत बघूया. आणि त्यातली एक तर आपली अशी आमच्या आश्रमात वगैरे येणारी होती, सगळंच भागवत सांगा सर. आणि मला नंतर कळलं की ती गर्भवती आहे आणि परवा दिवशी परीक्षेत जन्माला आहे त्यांच्याकडे. मला बरं वाटलं की भागवत चालू असताना ही प्रसूती झालेली आहे. फार चांगली मंडळी आहेत आणि महाराजांचे भक्त आहेत. 12वा जो स्कंद आहे तो अंतिम स्कंद आहे. त्याच्यात फक्त एकच कथानक येतं, मार्कंडेय ऋषींचं. आणि काल सांगितलेला भागवताचा शेवटचा हे उपदेश जो केला आणि नंतर तो मुक्त झालेला आहे. शेवटचा उपदेश काय आहे, टू बी इज टू बी इन कॉन्फ्लिक्ट. हा कॉन्फ्लिक्ट टाळायचा असेल तर एक इन्शुलेशन बघितलं आपण, दुसरं ल्युब्रिकेशन. म्हणजे वंगण लावतो ना, वंगण शब्द तुम्हाला कळणार नाही कधी. ऑइलिंग वगैरे करतो ना, सायकल वगैरे ऑइलिंग, ते करूया. ही उपासना आहे. आणि नंतर एक थर असा देऊया की फ्रिक्शन होणार नाही आणि जाणवणार नाही. ज्यावेळेला निर्लेपमध्ये पोळा केला जातो त्यावेळेला तव्यालाही कळत नाही की पोळा केला जातो आहे. बाकीच्या तव्यांवर काहीतरी उरतं ना, मग ते घासून काढावं लागतं आणि तव्याला शिव्या दिलात कारण तो फाटलेला आहे पोळा. पण इथे काही कळत नाही, सहज आहे. ही सहजता आहे ना, ते सहजता उत्तर आहे टू बी इन कॉन्फ्लिक्ट. मी कॉन्फ्लिक्टमध्ये नाही आहे, मी सहज सुंदर जीवन जगतो आहे. कुणालाही माझ्यापासून त्रास होऊ नये, आणि जर झाला तर त्याची सेवा करण्याची संधी मला मिळावी, असा शेवटचा उपदेश आहे. की दिवा विझला तरी प्रकाश संपत नाही आणि घट फुटला तरी माती संपत नाही. एक माणूस मेला तरी माणुसकी संपत नाही. एक मानव मर्त्य असला तरी मानवता अमृतावस्थेत जाऊ शकते, अमर असतेच. मानवता अमर आहे, मानव मर्त्य. ठीक आहे, आपण विहंगमावलोकन जे ठरवलं होतं ते केलेलं आहे. आता उद्या आपण याच्या पुढचा कथानक बघण्यापूर्वी काही श्लोक बघणार आहोत, जे महत्त्वाचे भागवताचे श्लोक आहेत. श्लोकांचा अर्थ सांगता सांगता काही उदाहरणं आपण पाहूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून शांत आपण भजन करतात ते करूया माझ्यानंतर. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव,
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। शांत। शक्ति मंत्र म्हणूया। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय नारायणी नमोस्तुते। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात चोळूया, चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। अगदी शांतपणे आनंदानं कृतज्ञतेनं डोळे सावकाश उघडून समोर बसलेला ध्यानस्थ श्रीकृष्ण, सद्गुरुनाथ, मुरलीधर कृष्ण, लक्ष्मीनारायण आणि वाङ्मय रूपातली अक्षरमूर्ती भगवंताची भागवत नमस्कार करूया। आनंद शांत। महाराज महाराज